जैनांची जी शांतता आहे ना ती नुसती तोंडाला फडकी बांधलेली शांतता आहे. जे हिंदू मुसलमानांमधल्या काही लोकांना लागू आहे ना ते जैनांमधल्या पण लोकांना लागू आहे. शांतता पाळा हे बोंबलत कशाला सांगावं लागतं तुम्हाला? अशा प्रकारच्या लोढा अदानी हे या समूहाचे पालक आहेत. नॉनव्हेज खाणारी माणसं अस्वच्छ आहेत आणि ती मराठी आहेत त्यामुळे जास्त अस्वच्छ आहेत की आम्ही शांतता प्रिय आहोत. तेव्हा त्या शांततेच्या पोटामध्ये यांनी किती माणसांचे गळे घुटले ते पण पाहायला पाहिजे की जैन जिहाद हा शब्द वापरल्यामुळे प्रसाद वेदपाठक या माणसावर कारवाई करण्यात यावी. की बडे बडे लोक आम्ही खिशात घातलेले आहेत तर एक प्रसाद वेदपाठक आम्हाला खिशात का नाही घालता येईल? जैनांना का नाही लोकांचे खून करावे लागत? कारण जैन समूहाचा समूह उद्ध्वस्त करू शकतात. त्यामुळे हिंदुत्वाच्या नॅरेटिव्हमध्ये जैन उपयोगी का आहेत? कारण जैनांकडे पैसा खूप आहे. हे सगळे जे गुजरात राजस्थानमधनं आलेले गुजराती भाषक जैन आहेत मोठ्या प्रमाणामध्ये, हे इथले रक्तशोषक जैन आहेत. म्हणजे सबंध राज्यभर दुखवट आहे पण ह्या नालायकांना दुखवट नाहीये. नमस्कार, मी प्रशांत कदम. गेल्या काही दिवसांपासून पांढऱ्या पट्ट्यांचा वाद संपूर्ण मुंबईमध्ये बराच गाजतो आहे आणि हा विषय केवळ एका सोसायटीपुरता न राहता आता तो इतरत्र देखील पसरलेला आहे. त्याच्याबद्दलच्या सुद्धा बातम्या आपण गेल्या 24 तासामध्ये बघितलेल्या आहेत. पण विषय केवळ याच एका गोष्टीचा नाही आहे. एका आठवड्यामध्ये अशा काही घटना घडलेल्या आहेत की एके ठिकाणी एका वयोवृद्ध व्यक्तीला परप्रांतीय व्यक्तीकडनं मारहाण होते आणि ती अमानुष मारहाण आपण सगळ्यांनी व्हिडिओवरती पाहिलेली आहे. सोबतच या महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीच्या जाहिराती दिल्या जातात की जिथं ठराविक प्रांतातलेच उमेदवार हवे आहेत म्हणून. आणि त्यामुळं पुन्हा एकदा हे जे महाराष्ट्र धर्माचं जे राजकारण आहे ते केवळ मग निवडणुकीपुरतंच असतं का? त्याची मग नंतर पुन्हा कोण दखल घेणार? असे सगळे प्रश्न उपस्थित होतात. याच निमित्तानं आपण जरा सविस्तर चर्चा करणार आहोत. माझ्यासोबत आत्ता राज्यशास्त्राचे प्राध्यापक डॉक्टर दीपक पवार, जे मराठी भाषा केंद्राचे अध्यक्षसुद्धा आहेत. दीपकजी, खरं तर सुरुवात आपण त्या पांढऱ्या पट्ट्यांपासून करूयात. ज्या घाटकोपरमध्ये आत्ता आपण आहोत तिथल्या एका सोसायटीमध्ये हा वाद सुरू झाला आणि त्याच्यानंतर आता बऱ्याच ठिकाणी तो पोहोचल्याचं देखील आपल्याला दिसतंय. दादरमध्ये काही परिसरामध्ये त्या पट्ट्या मारण्यात आलेल्या होत्या. आता मुद्दा असा आहे की याच्याबद्दल जैन धर्मातल्या व्यक्तींचं सुद्धा काही एक म्हणणं आहे आणि त्याच्याबद्दल आपण काही बोलायच्या आधी मुळात हा प्रश्न एवढा का वाढला की ज्याच्यामुळं इतक्या टोकाची रिॲक्शन जी आहे ती द्यावीशी वाटली मराठी समाज असेल किंवा इतर सगळ्या लोकांना सुद्धा? घाटकोपरमध्ये जो इमारतीच्या आवारामधल्या पांढऱ्या पट्ट्यांचा प्रश्न आहे तो प्रसाद वेदपाठक या यूट्यूबर आणि इन्फ्लुएन्सरने लोकांच्या पुढे मांडला आणि त्यांचं एक साधं म्हणणं होतं की सोसायटीमध्ये अशा प्रकारच्या पांढऱ्या पट्ट्या तुम्ही कोणत्याही धर्माच्या माणसांच्या स्वागतासाठी जर करत असाल तर एखाद्या सोसायटीमध्ये या प्रकारच्या गोष्टींची परवानगी घ्यायला पाहिजे की नाही. तर त्या सोसायटीचे पदाधिकारी आणि प्रसाद यांच्या कुटुंबातली मंडळी यांची एक समोरासमोर जी चर्चा घडवून आणण्यात आली त्याच्यात ते गृहस्थ असं म्हणाले की आम्ही काय प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टींसाठी सगळ्यांना विचारणार का? आता त्यांची सोसायटी 35 लोकांची आहे, म्हणजे अशी 200, 500, 1000 लोकांची गेटेड कम्युनिटी नाही आहे. तर ते असं म्हणाले की आम्ही आमच्या कार्यकारिणीला विचारलं. तुम्ही कार्यकारिणीला विचारता ते कशाबद्दल विचारता? पाण्याच्या प्रश्नाचं काय करायचं, लिफ्टचं काय करायचं, लिफ्ट बंद पडली तर जनरेटर वापरायचा का, स्वच्छतेचं काय करायचं? एखाद्या सोसायटीमध्ये एखाद्या विशिष्ट समुदायातल्या लोकांची संख्या प्रमाणाच्या बाहेर असेल, काही जास्त असेल तर त्यांच्या स्वागतासाठी काही विशेष तरतूद करावी अशा प्रकारची गोष्ट ही मुळामध्ये महाराष्ट्र गृहनिर्माण सोसायट्यांच्या कायद्यात बसते का? म्हणजे मीरा भाईंदरमध्ये काही सोसायट्यांमध्ये मुसलमानांनी सोसायट्यांच्या आतमध्ये बकरे आणले, जी गैर गोष्ट आहे. ते सोसायट्यांच्या आतमध्ये बकरे आणले तर तुम्ही सार्वजनिक एकूण व्यवस्थेला त्याची हानी पोचते, सार्वजनिक शांततेला धोका पोचतो, म्हणून लोकांनी कारवाई केली आणि ती योग्य कारवाई आहे. जर अशा प्रकारची कारवाई योग्य असेल तर बकरे कापायला म्हणून आणले किंवा बकरे घरात बांधून ठेवले किंवा सोसायटीच्या आवारामध्ये बांधून ठेवले, ही कृती जर बकरा जिहाद असेल तर ही कृती काय आहे? म्हणजे ही तुम्ही रंगाचा वापर करून आमच्या धर्माचे जे अनवाणी चालणारे गुरु आहेत
त्या गुरूंच्या मुळामध्ये अनवाणी चालणारे जे गुरु आहेत त्यांच्या पायाला पांढऱ्या रंगामुळे मुंबईच्या इतक्या कडाक्याच्या उन्हामध्ये काहीही शीतलता प्राप्त होत नाही. म्हणजे तो जो एक दावा केला जातो त्याच्या पाठीमागे काय सायन्स हा म्हणजे त्याच्यात काहीही सायन्स नाही. म्हणजे तुम्ही की पांढऱ्या पट्ट्यामुळे कमी ऊन लागेल किंवा पांढऱ्या पट्ट्यामुळे ते कीटक आणि हे कोणी जमिनीवर असतील तर ते त्यांना दिसतील वगैरे असं हा म्हणजे हे जे आहे ना, ज्या वेळेला तिथं कबुतरांचा प्रॉब्लेम झाला काही महिन्यांच्या पूर्वी कबुतरांना दाणे घालण्याच्या बद्दलचा, त्याही वेळेला जैन मंडळीने असं म्हटलं होतं की कबुतरांना दाणे घातल्यामुळे कबुतरांच्या संसर्गामुळे किंवा विष्ठेमुळे त्रास होणाऱ्या माणसांच्या संख्येपेक्षा रस्त्यात गाड्यांचा धक्का लागून मरणाऱ्या माणसांची संख्या खूप आहे. तर मग त्याच्याकडे तुम्ही का लक्ष देत नाही? तर गोलपोस्ट बदलणं हा जैन सिंडिकेटच्या एकूण विचार प्रकृतीचा भाग आहे. त्यामुळे त्या पांढऱ्या पट्ट्यांच्या बाबतीमध्ये त्या सामान्य एका सोसायटीतल्या सामान्य नागरिकाने सभासदाने मांडलेला जो मुद्दा होता तो मुळात त्याला तिथे मांडावा लागला. सोसायटीतल्या मंडळींनी बहुमताच्या जोरावर सगळं दडपून नेलं. ते जर दडपून नेलं नसतं तर हा वाद इतका पुढे गेला नसता. मग तो वाद झाला आणि मग सोसायटीतल्या मंडळींना त्याच्यावर रंग वेगळा लावावा लागला. म्हणजे मुळामध्ये अशा प्रकारचा खर्च सोसायटीच्या फंडातनं ज्या मंडळींनी केला ना त्यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे की सोसायटीतला जो काही पैसा आहे, कॉर्पस आहे, दैनंदिन जमा होणारी रक्कम आहे, ही सगळी रक्कम अशा प्रकारच्या भाकड गोष्टींवर खर्च करणारे लोक आहेत. ते गृहनिर्माण सोसायट्यांचा पैसा वाया घालवत आहेत. पण तरी त्यांनी ते केलं आणि त्यानंतर लगेचच 2 दिवसांनी प्रवीण छेडा हे जे आयाराम गयाराम स्वरूपाचे नगरसेवक आहेत ते भाजपमध्ये होते, मग काँग्रेसमध्ये गेले, मग काँग्रेसमध्ये त्यांना नेतृत्व मिळालं पण पुरेसं मिळालं नाही, मग पुन्हा ते भाजपमध्ये आले. पण त्यांचं जे जैनत्व आहे त्यांचं एकूण गुजराती ओळख जी त्यांची आहे ती त्यांची सुटली नाही. म्हणून त्यांनी 4 पानी पत्र लिहिलं आहे पोलीस उपायुक्तांना की जैन जिहाद हा शब्द वापरल्यामुळे प्रसाद वेदपाठक या माणसावर कारवाई करण्यात यावी. आता तुम्ही लव जिहाद, लँड जिहाद, कॉर्पोरेट जिहाद पासूनचे सगळे शब्द मुसलमानांच्या विरुद्ध असे वापरता जणू UPSC जिहाद पर्यंत तुम्ही ते शब्द वापरता. आणि ज्यांच्या हातात संपूर्ण भांडवलाची ताकद आहे, ज्यांनी मुंबई शहरामधनं मराठी माणसांना बेघर नाही पूर्ण शहरातनं विस्थापित करण्याचा वेढा उचलला आहे, अशा प्रकारच्या लोढा अदानी या समूहाचे पालक आहेत. त्या समूहातल्या माणसांनी मराठी माणसांना हळूहळू सोसायट्यांमध्ये राहणं अशक्य व्हावं अशा प्रकारची ते भूमिका घेत आहेत. अशा भूमिकेतनं जर एखाद्या माणसाने हा शब्द वापरला तर ह्यांना एवढी का मिरची झोंबते? त्यांनी जैन जिहाद म्हटलंय, कोणत्याही कारणाने म्हटलं असेल, तुम्ही म्हणा की हा जैन जिहाद नाही आहे, पण हा जैन जिहाद आहेच. याचं कारण तुम्ही मराठी माणूस कोणत्याही आडनावाचा असेल, मग तो ब्राह्मण असेल, बहुजन असेल, तुम्ही त्याला सोसायटीमध्ये घर देत नाही. कारण तुम्हाला प्रॉब्लेम काय आहे की ते तिथं नॉनव्हेज खातात. आता घाटकोपरमध्येच पंतनगरसारख्या ठिकाणी घरातलं नॉनव्हेज सोडा, एका बिल्डिंगच्या परिसरामध्ये खाली मासे विकणाऱ्या व्यक्तीला सुद्धा या लोकांनी वर आम्हाला त्याचा वास येतो म्हणून तिथे मासे विकायला परवानगी दिलेली नाही. आता हे जे सगळी जैन मंडळी आहेत ज्यांना जी एवढी शुचिरभूत आहेत आणि फार विशुद्धतावादी आहेत असं म्हणतात, हे बाहेर मटणं खातात की नाही? हे बाहेर चिकन फिश खातात की नाही? आणि ह्यांच्यापैकी किती लोक RR पाटलांच्या काळामध्ये यांच्यासारख्यांच्या राबत्यामुळेच डान्स बार बंद करावेत अशा प्रकारची मागणी त्यांच्या कुटुंबातल्या अनेक बायकांनी तिकडे जाऊन केली. म्हणजे तुम्हाला घरात नॉनव्हेज नको आहे, हा तुमचा चॉईस आहे, तो चॉईस सगळे लोक रिस्पेक्ट करतील. पण ज्यांना त्यांच्या घरात खायचं आहे त्यांच्या घरात खाण्याबद्दल तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? म्हणजे नॉनव्हेज खाणारी माणसं अस्वच्छ आहेत आणि ती मराठी आहेत त्यामुळे जास्त अस्वच्छ आहेत. हा नुसता स्वच्छता अस्वच्छतेचा प्रश्न नाही, हा वर्गीय प्रश्न आहे की आम्ही धनदांडगी आहोत, आमच्याकडे पैसा आहे, आम्ही सर्व पद्धतीने या सगळ्या यंत्रणा ताब्यात घेऊ शकतो, आम्ही आमच्या इमारतीच्या पोटामध्ये देरासर पण बांधू शकतो. इमारतीच्या पोटामध्ये एकदा देरासर बांधलं की तो एक रेड फ्लॅगच आहे बाकीच्या सगळ्या मंडळींना की तुमचं स्वागत नाही आहे या ठिकाणी, ही सगळी वस्ती आमची आहे. आता महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये, अनेक शहरांमध्ये जैन ओनली सोसायट्या निर्माण झालेल्या आहेत. आणि या ज्या जैन ओनली सोसायट्या निर्माण झालेल्या आहेत हे जे आहे हे वेगळ्या प्रकारचे घेटो आहेत. म्हणजे हिंदू आणि मुसलमानांचे जे घेटो निर्माण झाले त्याला दंगलींचं कारण होतं. त्या दंगलींच्यामुळे हिंदूंच्या मनामध्ये मुसलमानांच्या बद्दल राग, द्वेष, तिरस्कार आणि उलट्या बाजूने सुद्धा झालं. आणि त्यातनं ते दंगलीनंतरचे घेटो आहेत
कसलीही दंगल न होता जैनांनी स्वतःचे घेटं उभे केलेत ना. त्यामुळे आपल्याकडे जेव्हा लोक म्हणतात किंवा जैन हे शांतताप्रिय आहेत, जैनांना महावीरांचे भक्त आहेत, ते जैनांची जी शांतता आहे ना ती नुसती तोंडाला फडकी बांधलेली शांतता आहे. जैनांच्या भांडवलाच्या पोटातनं निर्माण होणारी जी हिंसा आहे आणि त्या हिंसेतनं होणारं जे मराठी माणसांचं नुकसान आहे ना, याचा विचार ना आपला समाज करतो आहे ना आपला राज्यकर्ता वर्ग करतोय. आपला राज्यकर्ता वर्ग का करत नाही? कारण आपल्या राज्यकर्ता वर्ग, मी राज्यकर्ता पक्ष किंवा राज्यकर्ती आघाडी युती असं नाही म्हणत, सगळा जो राज्यकर्ता वर्ग आहे हा जैनांचा कमिशन एजंटच आहे. जैन बिल्डर असेल, जैन डेव्हलपर असेल, जैन इस्टेट एजंट असेल, जैन उद्योगपती असेल, यांना जमिनी मोकळ्या करून देणं, यांना जागा मिळवून देणं, यांच्यासाठी लोकांना धमकावणं, या प्रकारची कामं मराठी लोकांच्या मधले स्वतःला बडीधेंड म्हणवणारे लोक जर करत असतील तर आपले लोक त्यांच्या तैनाती फौजेचा भाग आहेत. आपले लोक जर त्यांच्या तैनाती फौजेचा भाग असतील तर जैनांना काय वाटतं की बडे बडे लोक आम्ही खिशात घातलेले आहेत, तर एक प्रसाद वेदपाठक आम्हाला खिशात का नाही घालता येत? मग तो जर खिशात घालायचा तर त्याला धमक्या दिल्या पाहिजेत. आणि ते छेडा असं म्हणाले की हा यूट्यूबर आहे, हा इन्फ्लुएन्सर आहे, त्याने पैसे कमावण्यासाठी हे केलेलं आहे. आता छेडा आणि त्यांच्या जमातीतल्या लोकांनी जमिनींचे व्यवहार करून पैसे कमावण्यात काय प्रॉब्लेम नाही. मग एखाद्याने यूट्यूब चॅनल काढून पैसे कमावण्यात काय प्रॉब्लेम आहे? हा काही गैरधंदा नाही आहे, बेकायदेशीर धंदा नाही आहे, तो त्याचं काम करतोय ना. छेडांना पण असं वाटत असेल की त्यांना पण इन्फ्लुएन्सर व्हायचंय, त्यांनी प्रयत्न करून बघावा. 4 लोक तरी त्यांचं ऐकतायत का युट्यूबवर गेल्यानंतर? त्यांचं जे भांडवल आहे ते सगळं त्यांच्या जमातीचं भांडवल आहे. आणि छेडांच्या सारखा माणूस आता स्वीकृत नगरसेवक झालाय. त्यामुळे बाटके कडवट असतात, निवडून आलेल्या लोकांच्या पेक्षा स्वीकृत जास्त कडवट असतात. कारण स्वीकृताला माहिती आहे आपल्याला उपकृत केलं गेलेलं आहे, त्याच्यामुळे आपल्याला जास्त जोराने टिमकी वाजवायला पाहिजे. त्यामुळे छेडाला हे करता येणं शक्य होतं जेव्हा हा प्रॉब्लेम होता त्याच वेळेला की प्रसाद वेदपाठकशी बोलता आलं असतं, त्या सोसायटीशी बोलता आलं असतं. पण ते जर करायचं तर मग मिरवता आलं नसतं. मग गुजराती जैन मारवाड्यांचे आपण पुढारी आहोत हे छेडाला करता आलं नसतं. आणि त्याची जी 5 वर्षानंतरची महानगरपालिकेतली वाटचाल आहे, ज्याच्यात त्याला निवडून पण यायचं आहे, कदाचित आमदार पण व्हायचं आहे, त्या सगळ्या प्रोसेसमध्ये मराठी लोकांचा भांडवल म्हणून वापर करता येतो का? याच्या पलीकडं या सगळ्या कारस्थानाला आणि कांगाव्याला काय अर्थ नाही. पण म्हणजे मगाशी तुम्ही पण उल्लेख केला की जैन धर्म हा अहिंसेचं तत्वज्ञान सांगणारा धर्म आहे असं सांगितलं जातं. अहिंसा परमो धर्म वगैरे असं ते म्हणतात. हो. मग त्यांचं म्हणणं असं आहे की त्या पांढऱ्या पट्टीवरती काही म्हणजे केवळ एक विशेषाधिकार नव्हता, ती सगळ्यांसाठी होती. आणि सोबत त्यांचं म्हणणं असं आहे की म्हणजे बाकीच्या उत्सवांमध्ये तुम्ही रस्त्यावरती जो धर्म आणता त्याचं नेमकं काय? हे बघा, अहिंसा परमो धर्म हे जैनांनी जे म्हटलंय ना ते महावीराच्या काळात म्हटलेलं वेगळं. आत्ताचा जो जैन आहे म्हणजे गावखेड्यातला एखादा शेतीत असलेला जो जैन आहे, मराठी बोलणारा, कानडी बोलणारा, इवन लिंगायत झालेला असा जो सगळा जैन आहे तो वेगळा जैन आहे. तो गावखेड्यातला जैन हा महाराष्ट्रातल्या जनमानसामध्ये मिसळलेला आहे. आत्तापर्यंत मिसळलेला होता. 2014 नंतर त्यांनाही पंख फुटले, त्यांचे पण अँटेना शार्प झालेत. आपल्याला राजू शेट्टींसारखा एखादा जैन दिसतो जो शेतकऱ्यांच्या आंदोलनात काम करतो, शक्तीपीठाच्या विरोधातल्या आंदोलनात काम करतो. हे सगळी जी जैन मंडळी म्हणतात की अहिंसा हा परमो धर्म आहे, तर जैनांच्या आत्तापर्यंतच्या सगळ्या विकासाला त्या काळातल्या सगळ्या उद्यमशील माणसांच्या पैशाचा लाभ झाला आहे. त्याच्याशिवाय तुमच्या धर्माचा एवढा प्रचंड पसारा वाढलेला नाही. आणि स्वातंत्र्यपूर्व काळात, स्वातंत्र्याच्या नंतर, राज्याच्या स्थापनेच्या आधी, राज्याच्या स्थापनेच्या नंतर अनेक ठिकाणी जैनांनी स्वतःचं जे साम्राज्य उभं केलेलं आहे, या सगळ्या साम्राज्याच्या मागे त्यांचा युक्तिवाद काय आहे की आम्ही कष्ट करणारे लोक आहोत आणि त्याच्यामुळे आमची सगळी जागा आम्ही उभं करतो, सगळं आम्ही भांडवलची निर्मिती करतो. तुम्ही भांडवलाची निर्मिती महाराष्ट्रात करता ना, तुम्ही भांडवलाची निर्मिती एका सुपीक जागेत करता. आणि तुमचं जे भांडवल आहे ते भांडवल तुमच्या फक्त मेहनतीतनं उभं राहत नाही, इथं काम करणाऱ्या कष्टकऱ्यांच्या कष्टातनं उभं राहतं. म्हणजे तुमचं भांडवल आयसोलेटेड नाही आहे,
तुमचं भांडवल पोकळीत निर्माण होत नाही, तुमचं भांडवल कोणाच्या तरी कष्टावर पण उभं राहतं. आता अशा ठिकाणी हे लोक जेव्हा असं म्हणतात की आम्ही शांतताप्रिय आहोत, तेव्हा त्या शांततेच्या पोटामध्ये यांनी किती माणसांचे गळे घोटलेत हे पण पाहायला पाहिजे. मुंबईतल्या गिरण्या तुम्ही बघा, 82 सालाच्या संपानंतर ज्या बंद पडल्या, त्यातल्या अनेक गिरण्यांचे मालक जैन आहेत. त्याच्यानंतर या सगळ्या मंडळींनी महाराष्ट्रातल्या मराठी आडनावाच्या राज्यकर्त्या वर्गाला वश करून, विकत घेऊन, कमिशन एजंट बनवून यांनी गिरण्यांच्या ज्या सगळ्या जागा होत्या त्या जागा 1/3 कामगारांना देऊ, 1/3 महानगरपालिकेला देऊ, 1/3 आमच्याकडे ठेवू, असं सालसूत तंत्र आधी अवलंबलं. आणि मग 1/3 म्हणजे खुल्या जागेतलं 1/3 असं म्हणून बाकीच्या अख्ख्या मिल ह्यांनी ताब्यात घेतल्या. आता ह्यातनं त्यांनी जे कामगारांचे गळे घोटले आणि तो कामगार मुंबईच्या 100 किलोमीटर लांब फेकला, ही हिंसा आहे का नाही आहे? म्हणजे तुम्ही माणसांचे खून केले नाहीत म्हणजे तुम्ही हिंसक नाही आहात असं नाही. भांडवल तुमचं जितकं बकासुरी आहे, तुमच्या भांडवलाच्या जीवावर तुम्ही माणसांचा बटर नाईफने खून कराल अशी परिस्थिती आहे. आणि ही ताकद जैनांकडे आहे. जैनांना का नाही लोकांचे खून करावे लागत? कारण जैन समूहाचा समूह उद्ध्वस्त करू शकतात, जैन वस्त्याच्या वस्त्या उद्ध्वस्त करू शकतात. साधं तुम्ही अदानीचं उदाहरण घ्या. अदानीला कोणाला मारावं लागतंय? कोणालाही मारावं लागत नाही. अदानीसाठी सरकार मिठागराच्या जमिनी ताब्यात घेतंय. अदानीसाठी तिथे मुलुंडमधल्या मराठी लोकांचा आक्रोश असून सुद्धा सरकारला काही पडलेलं नाही. अदानीला काय करावं लागतं मला सांगा? लोढा मुंबई महानगरपालिकेच्या ऑफिसमध्ये बसतात. पहिला पालकमंत्री येतो महाराष्ट्रातला की जो महानगरपालिकेची जागा आपल्या बापाची असल्यासारखा वापरतो. ही हिंसा आहे की नाही आहे? हे जे जैनांचं आहे ना, हिंसा परमो धर्म असं म्हणून तोंडाला पट्ट्या लावल्या म्हणून तुम्ही अहिंसक होत नाही. आणि तुम्ही गांधींचं नाव आदनमधनं घेतलं म्हणून तुम्ही अहिंसक होत नाही. गांधींचं नाव घेण्याचा पण एक नैतिक अधिकार मिळवावा लागतो. आणि तो नैतिक अधिकार मिळवण्यासाठी तुम्हाला भांडवल कुठे वापरायचं आणि माणुसकी कुठे वापरायची याचं तारतम्य पण बाळगावं लागतं. जैनांचं असं झालंय महाराष्ट्रामध्ये आणि इतरत्र सुद्धा की सर्व प्रकारचे मार्ग वापरून लोकांच्या शोषणाचे रस्ते मोकळे करायचे. आणि मग ते सगळं झालं की त्या पर्युषणाच्या महिन्यामध्ये मिच्छामी दुक्कडम, आम्हाला माफ करा असं म्हणायचं. म्हणजे तुम्ही लोकांचे गळे घोटाल, लोकांचे संसार उद्ध्वस्त कराल, लोकांना विस्थापित कराल, लोकांचे आयुष्य बर्बाद कराल तुम्ही. आणि सगळं झाल्यानंतर तुम्ही निलाजरेपणानं असं म्हणाल की आम्हाला माफ करा. मग तुमची ताकदच एवढी आहे की तुम्ही माफ करा नाही म्हटलं तरी लोक घाबरून तुम्हाला माफच करतायत. हे जे आहे ना, यांच्या शांततेच्या धर्माच्या व्याख्येबद्दलच फेरविचार केला पाहिजे. आणि तुम्ही जे पट्ट्यांचं म्हणलं, पांढऱ्या पट्टीचं, की पांढऱ्याच्या ऐवजी हिरवी पट्टी लावली असती मुसलमानांनी, बौद्धांनी निळी पट्टी लावली असती, चाललं असतं का तुम्हाला? म्हणजे नुसती हिरवी पट्टी एखाद्या माणसाकडनं हिरवा रंग रस्त्यात सांडला असता तरी सुद्धा महाराष्ट्रातले काही वारकरी आणि काही मंत्री आणि काही खासदार उसळून आले असते आणि म्हणले असते की हा रंग जिहाद आहे म्हणून. म्हणजे जे तुम्ही जाणीवपूर्वक केलं ते एखाद्या समाजाकडनं चुकून घडलं असतं तरी तुम्हाला त्रास झाला असता. आणि त्यांचा जो दुसरा मुद्दा आहे त्याच्याशी मी पूर्ण सहमत आहे की इतर अनेक सणांना तुम्ही प्रचंड आवाज करता ते योग्य आहे का? अजिबातच योग्य नाही. म्हणजे गणपतीमध्ये जो धिंगाणा होतो योग्य नाही आहे, दहीहंडीत जो धिंगाणा होतो योग्य नाही आहे. म्हणजे डॉल्बी आणणं, ते एक रेज आणून प्रचंड जोरजोराने लोकांना त्रास देणं, म्हणजे माणसांच्या डोळ्यावर परिणाम होतोय, कानावर होतोय, हृदयावर होत, हे अत्यंत अक्षम्य आहे. पण हे कधी सुरू झालंय? हे 90मध्ये पण थोडं होतं, 2000मध्ये होतं, 2014च्या नव्या स्वातंत्र्यानंतर वाढलंय नाही. या देशामध्ये आलेल्या प्रचंड मोठ्या हिंदुत्वाच्या लाटेमध्ये हिंदुत्वाच्या लाटेचे राजकीय लाभार्थी दुसरे आहेत, आर्थिक लाभार्थी जैनच आहेत ना. म्हणजे या सगळ्यांना बळ कोण देतं? पण तरी सुद्धा म्हणजे याच सरकारच्या काळामध्ये याची पण चर्चा सुरू झालेली होती की वेगवेगळ्या ठिकाणी जैनांना मोर्चे काढण्याची वेळ आली होती. म्हणजे त्यांचं जे धर्मस्थळ आहे तिथं म्हणजे बरीच बांधकामं होत होती, त्याच्यावरनं सुरू झालं होतं. आपल्याकडे सुद्धा काही वाद झाले होते मुंबईत. असं आहे की म्हणजे लोढा मध्यंतरी असे एकदा म्हणाले की आम्ही हिंदूच आहोत, आम्ही जैन नाही आहोत. तर ह्याच्यावरनं सुद्धा जैनांच्या मध्ये वाद आहेत. म्हणजे दीर्घकाळ जैन स्वतःला एक वेगळा धर्म मानत आलेले आहेत. आणि हिंदुत्वाचं जे व्यापक नॅरेटिव्ह आहे त्याच्यामध्ये जसे जैन पण पोटात घेता येतात
बरोबर. तसे बौद्ध पण पोटात घेता येतात. असं करत त्यांनी बुद्धाला वेगळा अवतार मानण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे हिंदुत्वाच्या नॅरेटिव्हमध्ये जैन उपयोगी का आहेत? कारण जैनांकडे पैसा खूप आहे आणि जैनांमधल्या पण लबाड लोकांना हिंदुत्वाच्या नॅरेटिव्हशी जोडून घेणं आवश्यक काय आहे? कारण लेजिटिमसी मिळते. त्यामुळे जैनांनी हे ठरवायला पाहिजे. म्हणजे आणि त्याचे मी 2 भाग करतो. महाराष्ट्रातल्या गावखेड्यामध्ये जनसामान्यांशी जोडून घेण्याचा प्रयत्न करणारा जैन वेगळा आणि लोढा अदानीसारखा जैन वेगळा. हे जे आहेत ना, हे उपरे जैन आहेत. हे सगळे जे गुजरात राजस्थानमधनं आलेले गुजराती भाषक जैन आहेत मोठ्या प्रमाणामध्ये. हे इथले रक्तशोषक जैन आहेत. हे इथले जमीन शोषक जैन आहेत. आणि त्यामुळे तुम्ही बघा की लोढासारखा माणूस आपल्याकडे दुहेरी धोकादायक का होतो? तो जैन आहे म्हणून नाही, तो जैन आहे, त्याच्याकडे भांडवल आहे आणि त्याच्याकडे राजकीय सत्ता पण आहे. म्हणजे त्याची सत्ता वापरून तो जमीन मिळवतो, जमिनीची सत्ता वापरून पुन्हा राजकीय सत्ता मिळवतो. अशा प्रकारचं दुहेरी फायदा देणारं एक इंधन त्याने प्राप्त केलेलं आहे. तर जैनांनी शांततेचा जप करत लोकांना सांगण्याच्या अगोदर या सगळ्या इकोसिस्टीममधनं, या सगळ्या परिसंस्थेमधनं आपलं वागणं वर्जनवादी आहे का? आपणच लोकांना दूर ढकलतोय का? नाहीतर त्या पांढऱ्या एका पट्टीनं माणसांचा संताप एवढा नाही भडकून येणार. आणि म्हणजे याच्याबद्दल सुद्धा जे काही आर्ग्युमेंट दिले जात होते त्याचाही आपण विचार केला असता, पण नंतर आपण चित्र काय बघतोय तर जैन जे समाजातले लोक आहेत ते सुद्धा धमक्या देत आहेत इतरांना. म्हणजे तुम्ही जर समजा अशा पद्धतीचं कृत्य करत असाल आणि एका सोसायटी पुरता हा वाद न राहता शहरभर जर अशा गोष्टी होत असतील आणि त्यात त्यांचं म्हणणं असं की हे काय आम्ही पहिल्यांदा नाही, याच्या आधी पण करत आलेलो आहे. नाही, याच्या अगोदर समजा त्यांनी केलं असेल आणि लोकांच्या लक्षात आलं नसेल तर तो मराठी माणसांचा बेसावतपणा आहे. आणि याच्या आधी केलेलं होतं आणि चालून गेलं म्हणून आत्ता चालून गेलं पाहिजे असं नाही. कारण आत्ता मराठी लोकांना जैनांमुळे निर्माण झालेल्या धोक्याचा टोकदारपणा किती आहे त्याची जरा कल्पना आली आहे. आणि ती जी कल्पना आहे ती गेल्या काही वर्षामध्ये तीव्रतेनं अशी आली आहे की अनेक न राहायला देणं मराठी लोकांना हा एक भागच आहे. पण अनेक भागांमध्ये जैनांनी त्या ठिकाणच्या नगरसेवकांना ताब्यात घेऊन, त्यांना विकत घेऊन अनेक भागांमधली रस्त्यांची नावं, चौकांची नावं, अनेक ठिकाणचे फलक हे सगळे जैनांना अनुकूल असतील अशा प्रकारच्या माणसांची, त्यांच्या धर्मगुरूंची, त्यांच्या तीर्थंकरांची अशा प्रकारची नावं त्यांनी दिली आहेत. म्हणजे राज्याला ज्यांच्यामुळं, म्हणजे ज्या लोकांच्या त्यागामुळं मुंबई मिळाली त्या हुतात्म्यांची नावं अनेक ठिकाणी मुंबईला नाही आहेत, मुंबईतल्या रस्त्यांना. तर मग ह्या सगळ्या जैन तीर्थंकरांची नावं का मिळावीत आणि इतरांची पण नावं का मिळावीत? तर ही जैनांची जी शिरजोरी वाढली आहे ना, त्या शिरजोरीमुळे मराठी माणसांचा चिडण्याचा जो पॉईंट आहे तो आता आला आहे. आणि त्यामुळे हा प्रसंग घाटकोपरमध्ये घडला. म्हणजे घाटकोपर, मुलुंड, बोरिवली ही तर जणू काही जैन राष्ट्राचे भाग आहेत. त्यामुळे इथं तुम्ही खायचं काय, चालायचं कसं, बोलायचं कुठल्या भाषेमध्ये, काय करायचं याच्याबद्दलची जी गुरमी आहे जैनांची, ती रस्त्यावर आलेली गुरमी आहे. म्हणजे इथे अनेक ठिकाणी, इथे घाटकोपरमध्ये असलेल्या काही मैदानांमध्ये जैनांच्यासाठीचे जेव्हा सत्संग लागतात तेव्हा मुलांचं खेळणं बंद करतं. इथे आचार्य यात्रे मैदान आहे त्या मैदानामध्ये मुलांचं खेळणं पूर्ण बंद होतं. आता खेळणारी मुलं काही फक्त मराठी नाही आहेत, जैन पण आहेत, गुजराती पण आहेत, पण त्या मुलांचं खेळणं बंद होतं कारण राजकीय पुढाऱ्यांना त्यांची पोळी भाजून घ्यायची. तर या परिस्थितीमध्ये विचार जैनांनी जसा केला पाहिजे तसं त्यांच्या मांडीवर जाऊन बसलेल्या मराठी बगलबच्च्यांनी पण केला पाहिजे की तुम्ही एवढा संताप लोकांच्या मनात निर्माण केला आहे की लोकांना एखादा प्रसंग बघून, एखादी घटना बघून सुद्धा प्रचंड मोठ्या प्रमाणात संताप येतोय. ओके, अर्थातच म्हणजे या सगळ्याबद्दल आपले राज्यकर्ते जे आहेत त्यांचा बेजबाबदारपणा आणि ज्या पद्धतीने एक वोट बँक म्हणून विचार केला जातो ते पण या सगळ्याला कुठंतरी कारणीभूत आहे. नाहीतर ही हिंमत झाली नाही, हे कारणीभूतच आहे. म्हणजे अगदी आदित्य ठाकरेंनी मागची निवडणूक जेव्हा वरळीमध्ये लढवली 19 सालची, तेव्हा त्यांनी सुद्धा केमछो वरळी नावाचं होर्डिंग लावलेलं होतं. आता त्यांच्या हे लक्षात येत नाही की वरळीमध्ये आधीच मोठे टॉवर्स आहेत अमराठी लोकांचे. आता BDD चाळींचा पुनर्विकास सुरू झाला आहे आणि BDD चाळींच्या पुनर्विकासामध्ये मूळच्या इमारतीत आपले लोक आहेत. आता त्यातले किती लोक तिथं तगून राहतील, किती लोकांना मेंटेनन्स परवडेल, 40-40 मजल्यांच्या इमारतीमध्ये आपली माणसं टिकतील का मला माहिती नाही.
पण जे सेलचे टॉवर आहेत 60-60 मजल्यांचं, तिथं कोण येणार आहे मला सांगा. तिथे येणारी जी मंडळी आहेत ती अमराठी आणि गुजर मारवाडीच आहेत मोठ्या प्रमाणात. आणखी 5 वर्षांनी जेव्हा ही संख्या प्रचंड वाढेल तेव्हा आदित्य ठाकरेंना तिथनं निवडणूक लढवणं आणि जिंकणं कठीण आणि अशक्य होऊन बसेल. कारण इमारतींमधले जे प्रचंड मोठ्या हायराईज इमारतींमधले लोक आहेत गुजर मारवाडी हे आत्ता 24 साली पण लोकांनी पाहिलंय की ते मोठ्या प्रमाणामध्ये भाजपच्या उमेदवाराला मतदान करण्यासाठी जथ्याने बाहेर पडताना दिसतात. आत्ताच जर ते जथ्यानं बाहेर पडतायत 19 साली आणि 24 साली, तर 29 साली ज्या वेळेला वरळी आणि दक्षिण मुंबईतला सगळा भाग हा प्रचंड मोठ्या प्रमाणात अमराठी लोकांनी व्यापला जाणार आहे, तेव्हा तर ह्यांची गुर्मी प्रचंड वाढेल. पण हा विचार आपल्या सगळ्या राज्यकर्त्या वर्गाने यासाठी केला पाहिजे की तुम्ही जैन मारवाड्यांना, गुजरात्यांना तुम्ही स्वतःची वोट बँक मानता, मतपेढी मानता आणि त्यांना तुम्ही जे हवं ते द्यायला त्याची तयारी दाखवता. म्हणजे ते असं म्हणले की बाबा आम्हाला या भागात मच्छी मार्केट नको आहे, तुम्ही नाही म्हणता, ते बाजूला ढकलता. या एखाद्या सोसायटीमध्ये उत्तर भारतीयाने मराठी माणसांना मारहाण केली तर आपले लोक त्याच्यातल्या त्याच्यात फायदा बघून सेटलमेंट करायचं बघतात, नाही तर करतही नाहीत. अनेक सोसायट्यांमध्ये अलिखित नियमच आहे की मराठी लोकांना घरं द्यायची नाहीत कारण मराठी लोक अस्वच्छ आहेत, मराठी लोक नॉनव्हेज खातात. हे ज्या भागांचे नगरसेवक आणि आमदार मराठी आहेत तिथं घडतं. मग असं जर जेव्हा घडतं आपल्याकडचे राजकीय पक्ष चालू देतात, त्याची 2 कारणं आहेत. एक म्हणजे जैन मारवाडी तुम्हाला बधत नाहीत आणि दुसरं म्हणजे यातल्या अनेक ठिकाणी आपले लोकप्रतिनिधी स्लिपिंग पार्टनर आहेत. जर आपले लोकप्रतिनिधी स्लिपिंग पार्टनर असतील, इन्व्हेस्टमेंट म्हणून या सगळ्या गोष्टीकडे बघत असतील तर त्यांचा हात दगडाखाली आहे. त्याच्यामुळे कोणालाही तुम्ही सोसायटीत राहायला घ्या, मराठी लोकांना घेऊ नका, काही प्रॉब्लेम नाही, पण आमचे पैसे मोकळे करून द्या. आपल्या लोकांचा असा पायाच्या अंगठ्याकडे बघून वागण्याचा जो दृष्टिकोन आहे ना तो त्यांना आत्ता लक्षात येत नाही. आणि हे मागे तुमच्या एका मुलाखतीमध्ये मी असं म्हटलं होतं की भाजपमधल्या मराठी लोकांनी पण हे लक्षात घेतलं पाहिजे की जैन, गुजराती, मारवाडी आणि उत्तर भारतीय आता इतर पक्षातल्या लोकांच्या अंगावर जात आहेत, उद्या तुमच्या अंगावर जाणार आहेत. म्हणजे मुंबईतला जो एखादा आशिष शेलारांच्या सारखा माणूस असेल, अगदी बावनकुळे असतील, कुणी मराठी आडनावाचे जे लोक आहेत ना ते ह्यांच्या रडारवर आणखी 5 वर्षांनी येतील. आता ते इतर पक्षांमधल्या मराठी लोकांची शिकार करण्याच्या प्रयत्नात गुंतलेले असतील, पण हळूहळू प्रत्येकाचा नंबर येणार आहे. तर हे जे आपल्या राज्यकर्त्या वर्गाचं, राजकीय सगळ्या आणि प्रशासकीय वर्गाचं दुखणं आहे की आपली भाषिक समाजाची जाणीव एवढी कच्ची आहे की जैन, गुजराती, मारवाड्यांनी सांगितलं तर आपण त्यांच्या संस्थांना तातडीनं अल्पसंख्याकांचं दाखले देतो. म्हणजे हे अजित पवारांचं ज्या दिवशी अपघात झाला त्या दिवशी शिक्षण विभागातल्या मंडळींनी अनेक शाळांना भाषिक अल्पसंख्याकांचे दाखले दिले. म्हणजे सबंध राज्यभर दुखवट आहे, पण ह्या नालायकांना दुखवट नाही आहे. त्यामुळे हे कधी कळलं, 2-3 महिन्याच्या नंतर सरकारला कळलं की म्हणजे काही लोक अजित पवारांच्या मृत्यूच्या दुखवट्यामुळे बाकी कोणाचंच आपल्याकडे लक्ष जाणार नाही असा विचार करून ज्या माणसांनी त्या दिवशी अल्पसंख्याकांचे आणि तेही गुजर मारवाड्यांना अल्पसंख्याकांचे दाखले दिले, हे किती प्रकारचे बदमाश लोक असतील. त्यामुळे हे जे आहे ना या सगळ्या मंडळींचं शिक्षण संस्था ताब्यामध्ये घेणं, नोकरी व्यवस्था ताब्यामध्ये घेणं, घरांची यंत्रणा ताब्यामध्ये घेणं, सोसायट्या जिथं इतर लोक समजा राहत आहेत तिथं अशा प्रकारच्या पट्ट्या मारणं, म्हणजे पुढे नव्यानं कोणी मराठी माणूस तिकडं घर घ्यायला येणारच नाही. या प्रकारच्या व्यवस्था करण्यामध्ये अत्यंत बिलंदरपणानं जैन समाज ऑपरेट करतो आहे. त्यामुळे त्यांच्या या अनवाणी चालणाऱ्या गुरूंवर तोंडाला फडके लावून आपल्यामुळे कीटकांना पण इजा होऊ नये अशी त्यांची जी मानसिकता आहे. कीटकांना इजा झालेली चालत नाही तुम्हाला, मराठी माणसांच्या एकात्मतेला इजा झालेली तुम्हाला चालते, इथल्या भौगोलिक प्रदेशातल्या वातावरणाला इजा झालेली तुम्हाला चालते. म्हणजे हे जे काही एक प्रकारची भुक्कड अहिंसा आहे ना त्यांची, की तुम्हाला कीटक मेलेले चालत नाहीत, पायाखाली जीवजंतू मेलेले चालत नाहीत, पण माणसांचे संसार उद्ध्वस्त केलेले चालतात. मग माणसांचा संसार उद्ध्वस्त करायला तुम्हाला मराठी माणसंच मिळतात का? मग तुम्ही तुमच्या राज्यात जा, तिथं काय व्यवस्था करायची ती करा. पण मग या सगळ्या प्रकरणानंतर मग आता मराठी माणसासाठी तुम्हाला काय सांगावं असं वाटतं? आणि सुरुवातीला आपण ज्या इंट्रोडक्शनमध्ये घटनांचा उल्लेख केला की ही एक नाही आहे, या आठवड्यामध्ये अशा इतर काही घटना घडल्या होत्या ज्याच्यामध्ये वेगवेगळे संदर्भ आहेत, तर त्या दृष्टीनं मराठी माणसानं नेमकं काय केलं पाहिजे?
आता तुम्ही बघा जसं घाटकोपरमध्ये घडलं तसं आता आजच्या दिवसभरामध्ये दादरमध्ये घडलं आणि तिथं शिवसेना आणि मनसे आणि जैनांची मंडळी एकमेकांच्या समोर आली. तिथे जे जैन धर्मगुरू स्त्रियांशी बोलत आहेत, मराठी स्त्रियांशी, ते मराठी स्त्रियांशी इतक्या अरेरावीने आणि उर्मटपणाने बोलत आहेत की त्या बाईंना त्याला सांगावं लागलं की नीट बोला तुम्ही म्हणून. आता हे जे गुरु आहेत यांनी त्यांच्यातल्या विकारांचं दमन केलेलं आहे ना, त्यांच्यातल्या षड्रिपूंचं दमन झालंय. म्हणजे त्यांना कुठल्याही प्रकारचा राग, लोभ, मद, मोह, मत्सर नाहीये. जर कुठल्याही प्रकारचा राग, लोभ, मद, मोह, मत्सर नाहीये तर समोरच्या बाईशी आपण सौजन्यानं बोलायला पाहिजे. एवढी बेसिक अक्कल नको का त्या माणसाला? मग त्यांना कोणीतरी धरून आतमध्ये नेलंय, मग ते गप्प बसले. आता हा तिथे जैन गुरु एकटा आहे म्हणून समजा हे सैन्याने जथ्याने आले असतं तर यांनी काय केलं असतं? तो जो दुसरा एक काय त्याचं नाव निलेश चंद्र का, तो दुसरा जैन मुनी आहे, तो तर जैन मुनी कमी आणि रॅबिड कम्युनल स्पीकर जास्त वाटतो. म्हणजे आपण हेही विचार केला पाहिजे की आपल्याकडच्या अनेक मौलवींना आणि अनेक पुजाऱ्यांच्या बाबतीमध्ये सुद्धा लोक म्हणतात की हे कसले पुजारी, हे कसले मौलवी, हे तर आम्हाला एकदम हिंस्त्र प्रकारचे वक्ते वाटतात. जे हिंदू मुसलमानांमधल्या काही लोकांना लागू आहे ना, ते जैनांमधल्या पण लोकांना लागू आहे. शांतता पाळा हे बोंबलत कशाला सांगावं लागतं तुम्हाला? आणि इतर धर्माबद्दल पण अशा धमकीच्या स्वरात, इतर धर्माच्या बद्दल आणि म्हणजे गल्ली बोळा. हे काय झालंय की पॉलिटिकल इकॉनॉमी अशा पद्धतीने विकसित झाली आहे की अशा प्रकारच्या भांडगुळांना मदत करणं हे जैनांना पण एक प्रकारचा सांस्कृतिक आनंद मिळतो. तो विकृत आनंद आहे, पण तो सांस्कृतिक, आध्यात्मिक, धार्मिक आनंद जो काही त्यांना मिळतो आहे त्याच्यामुळे हे फोफावलेले लोक आहेत. म्हणजे ते हे धीरेंद्र शास्त्रीचेच जैन अवतार आहेत हे सगळे. त्यामुळे मराठी लोकांनी एक केलं पाहिजे या नंतरच्या काळामध्ये की आपण ठरवलं पाहिजे की जैनांची असेल, उत्तर भारतीयांची असेल, मुजोरी आपण किती सहन करणार आहोत. आणि मला नंतरच्या काळातला एक धोका असा दिसतो की जसं स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये इथल्या मराठी माणसांकडनं वसुली करण्यासाठी अनेकदा पठाण ठेवले जायचे आणि ते पठाण बेदम मारहाण करायचे मजुरांना, तसं आत्ता जैनांची परिस्थिती अशी आहे आणि जैन आणि उत्तर भारतीयांचा एक प्रकारचा सिव्हिल सोसायटी अलायन्स होण्याची यानंतरच्या काळात शक्यता आहे. कारण उत्तर भारतीयांमध्ये बेकारी खूप आहे, मुजोरी खूप आहे आणि शिरजोरी करण्याची वृत्ती आहे. त्यामुळे जैनांचे फूट सोल्जर म्हणून, जैनांचं मसल म्हणून उत्तर भारतीय काम करतील आणि हे दोनही गट मिळून मराठी लोकांच्या विरोधात काम करतील. तर त्याला कसं तोंड द्यायचं रस्त्यावर, त्याला कसं तोंड द्यायचं राजकीय पातळीवर आणि त्याला कसं तोंड द्यायचं आयडिओलॉजिकली, हे मराठी माणसाने ठरवलं पाहिजे. सर खूप खूप धन्यवाद या सगळ्या सविस्तर चर्चेबद्दल. आणि वाद जरी फक्त पांढऱ्या पट्टीचा असला, आणि पांढरा रंग हा खरं तर शांततेचं प्रतीक आहे, पण त्याच्यावरनं इतकं सगळं वादळ जे आहे ते आपण गेल्या काही दिवसांपासून बघतोय. आणि या निमित्तानं एक सांस्कृतिक दहशतवाद मुंबईमध्ये आणि एकूणच महाराष्ट्रामध्ये रुजतोय का याची जी चर्चा होती त्याचं विश्लेषण अतिशय नेमक्या शब्दामध्ये सरांनी केलेलं आहे. ही सगळी मुलाखत तुम्हाला कशी वाटली? तुमच्या काही सूचना प्रतिक्रिया असतील आवर्जून कळवा. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.